सावकलाल समाज संस्था नागपूरचे अध्यक्ष आणि माझी पूर्ण कार्यकारिणी इथे उपस्थित आहे। दरवर्षी सावजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा प्रोग्राम घेतो। मागल्या वर्षी 30 एप्रिलला आम्ही कलारंग हा कार्यक्रम घेतला होता, मुलांना सांस्कृतिक कल्चरल बढ़ावा देण्याकरता। आज आम्ही इथे आनंद मेळावा घेतोय, जेणेकरून मुलांना व्यवसाय कसं करायचा ते माहीत होईल, त्यांना कलागुणांना वाव देण्याकरता चित्रकला स्पर्धा आम्ही इथे ठेवलेली आहे। असा आज हा भरगच्च असा कार्यक्रम इथे आहे। माझ्यासोबत माझे उपाध्यक्ष प्रशांत शंकरपुरे सर, या मंदिराचे अध्यक्ष सुरेश भामकर सर, सेक्रेटरी केशव काकपुरे सर, ट्रेझरर डॉक्टर राहुल डकवार, यंग युवा कार्यकारिणीचे डॉक्टर बासोळे आणि माझी पूर्ण यंग टीम ही दरवर्षी मुलांच्या 360 डिग्री डेव्हलपमेंट करता आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतो। सावकलाल समाज संस्था, महिला कलाल समाज, महिला संस्था आणि युवा फाउंडेशन या तिन्ही माध्यमातून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम सावजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमच्या समाजाकरता घेत असतो। आपला मागल्या वेळेस आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतला होता, यावेळेस आपण मुलांना त्यांच्या व्यवसाय कसा करायचा, त्यांना मार्केटिंग कशी करायची याकरता आपण इथे आनंद मेळावा, थोडक्यात त्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरता आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो। मी डॉक्टर अभय शेंडे, सावकलाल समाज नागपूरचा अध्यक्ष आहे। आज कुठले विद्यार्थी बघितला समाजामध्ये ज्या रूढी परंपरा की विद्यार्थी म्हणा अभ्यासक अभ्यास, त्यातून त्याला व्यावसायिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान आलं पाहिजे आणि त्याची सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, या उद्देशानेच हा आनंद मेळावा आज इथे साजरा होतो आहे। या मेळाव्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे असं की प्रत्येक वस्तू त्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून केलेल्या आहे। मला आपण ते बघितलं तर त्याच्या आईवडील त्याला सपोर्ट करतात आहे, पण विद्यार्थी स्वतः बनवले, त्याला स्वतः तो एक कन्व्हिन्सिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे। हा खूप मोठा एक इश्यू आम्ही इथे करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यातून येणारी पिढी नक्कीच काहीतरी नवीन शिकेल असा पूर्ण विश्वास आहे। समाज बांधवांना काय आवडतं? समाज बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे की एकत्र राहून जर कुठले कार्य करायला गेलो तर ते पूर्णत्वाला जातं आणि अशा या माध्यमातनं एक नवीन पिढीला सोबत घेऊन जर आपण चाललो तर पुन्हा एक सुदृढ समाज, एक बलशाली समाज तयार होईल असा पूर्ण विश्वास। मी ॲडव्होकेट केशव काकपुरे, या मंदिराचा एक कोषाध्यक्ष आहे आणि सावकलाल समाजाचा एक सदस्य पण आहे। काय विशेष ऑफर? हा कार्यक्रम याच्यासाठी घेतलेला आहे की समाजाची एकता कायम राहावी, यासाठी वारंवार त्यांच्या भेटीगाठी आणि एकत्रित येणं जरुरी आहे। त्यामुळे हा आजचा जो कार्यक्रम ठेवला त्याच्यात सर्व ठिकाणचे जे समाजातले जे आमचे जे बांधव आहेत ते एकत्रित येतात आणि प्रत्येक वेळेला असं एकत्रित येऊन जर ते सोबत मिळत राहिले तर समाजाची एकता वाढते। या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आता आम्ही आयोजित केलेला आहे। या मंदिराचा मी अध्यक्ष आहे आणि म्हणून ही जागा आम्ही याला निःशुल्क या प्रत्येक कार्यक्रमासाठी आम्ही इतिहास देणार आहोत। बस एवढं। माझं नाव सुरेश भामकर आहे।